पहिला सामना असेल दुसऱ्या सत्रातील. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 2 सामने विजयी होऊन इशिका लोणतरकड हा संघ आजच्या टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. पहिला चेंडू रुपेशांचा लोअर फुल्ड चेंडू, चांगला फटका पाहिला पण कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय पण चेंडू तर सी मारेशी लगत जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालंय फलंदाज जितेश सुतारांना. जितेश सुतार आणि अक्षय गडक पाहिलं तर ध्रुविका 11 नायगाव संघाचे एक आक्रमक फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय आकाश, कारण होम ग्राउंड आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतील. यावेळेस पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका पाहता पण लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या रूपात धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 3 या आकड्यावरती. पहिले षटक पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पाहिलं तर मिडविकेट रिझन मध्ये आहे. पुढचा चेंडू स्लोअर 1 चेंडू होता, चांगला फटका सजवला एक इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, थोडंसं फंबल होतंय, त्याचा फायदा घेताना पाहिजे 2 धावा घेतल्या आणि तिसऱ्या धावेचं रूपांतरण केलंय. यस, या 3 धावा, या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 6 या आकड्यावरती. रुपेश एक चांगले गोलंदाज आहेत. लेग कटर ऑफ कटर चांगले हाताळताना पाहतो आपण, परंतु आज क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. यावेळेस पाहिला चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं जितेश सुतार यांना. या सिंगलच्या मधून धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. पॉवर षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आणि आता पाहतील तर मिस्टर 360 अक्षय गडक आता स्ट्राईक वरती त्याला पाहतोय आणि राहुल गोंड छोटे बंधुराज अक्षय गोंड यांचं आम्ही स्वागत करतो या रंगमंचावरती. वेणापट्टी वसई संघाचे कर्णधार आहेत अक्षय गोंड, यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही कमिटीच्या मदतीने तर्फेने. चेंडूवरती एका सिंगल धाव घेतलेली आहे, स्वतःचं खातं उघडलं अक्षय गडक यांनी. जितेश पुन्हा एकदा, यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा फिंगर रोल केलं, फसवलं होतं फलंदाज जितेश सुतार यांना. आणि पाहिलं तर षटक संपलेलं आहे पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. बिनगडी बाद 9 धावा. यस डीजे. मिला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन, केसात मलाय तुला गजरा होऊ देन. मिला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. होय पोशा ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. यस, थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर रुपेश मोरे. रुपेश मोरे पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. सातत्यानं चंद्रपाडा संघातून खेळताना पाहिला आपण. पाहिलं नायगावचा पुरा पट्टा पाहिला तर या गोलंदाजाने गाजवलाय आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहतोय रुपेश मोरे. राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू जितेशसाठी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतो. पहिला चेंडू निर्धाव आलाय. जितेश सोडते नाखुश असताना पाहतो आपण. त्याचा रेंज मध्ये बॉल होता परंतु त्यांना चेंडू काही समजला नाही आणि पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे कारण पाहिलं तर चंद्रपाडा संघ ताकदवर संघ आहे. एक बिग फाईट नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल
केलाय परंतु फटका फसलाय तिकडे क्षेत्ररक्षकाने केलाय चुकी आणि जिथे सुतार सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते. चुकी केलाय चुकीला माफी नाही आणि त्याचा फायदा घेताना पाहतील आपण. आणि जिथे सारखा फलंदाज पाहिलं तर पहिला जे पर्व होतं त्या पर्वामध्ये काय फलंदाजी केली होती जिथे सुतार आणि अक्षय गडक यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती अक्षयसाठी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पाहिलं तर सूर्यकुमार यादव कॉपी स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. यश पंच बॅटीला लागलाय का चेंडू. यस लेग बाईच्या इशारा पंचांचा. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण मिस्टर हितेश गणेशकर यांना आणि स्क्वेअर लेगच्या पंच आपण पाहतील तर किरण बारक यांना पाहतोय आपण. चांगली पंचगिरी करतोय. तिसरं पर्व आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिला तर स्लॉट मोड होता चेंडू आणि सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. चुकी केली होती क्षेत्ररक्षकाने मिड ऑफ रिझन मध्ये झेल सोडला होता जिथे सुतार यांचा आणि त्याचाच फायदा घेताना पाहतोय षटकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय. फटका फसलाय चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि यावेळेस करत नाही चुकी जिथे सुतार बॅक टू डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. टीट फॉर टॅट असं उत्तर देताना पाहतो आपण. रुपेश यांच्या अगोदर चेंडूर पाहिलं तर षटकार मारला जितेश यांनी परंतु त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने. षटकारचं प्रत्युत्तर दिलंय ते विकेट घेऊन जिथे सुतार सारखा फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत परतोय आणि त्याची जागा भरण्यासाठी गेल्यात ते नवीन फलंदाज जयेश. जयू या नावाने सुप्रसिद्ध असलेला फलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव होतोय आणि षटक संपलेलं आहे. षटक संपलेलं आहे. दुसरं आणि 2 षटकार संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 ऑन बोर्ड. यस डीजे. यस सर थँक्यू डीजे. चंद्रपडा संघाचा 12वा खेळाडू कोण असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे कारण गोलंदाजाचं नाव सांगणं गरजेचं आहे. फलंदाजाचं नाव सांगणं सुद्धा गरजेचं आहे. 12वा खेळाडू कोण असेल तर पाठवायचं आहे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोण असेल गावातला कोण असेल तर यायचं आहे. बॉलिंग मार्क मध्ये नवीन गोलंदाज महेंद्र. एक उभरता सितारा आपण पाहतोय चंद्रपाडा संघाचा महेंद्र. जसप्रीत बुमरा सारखी थोडीशी ऍक्शन आहे. पहिला चेंडू पाहिला तर लोअर फुल्ड चेंडू होता. पूल केलाय स्क्वेअर लेग रिदम मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार मिळतील धावा 4. या पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू डीजे.
पहिला चेंडू पाहिला तर लोअर फुलटो चेंडू पाहतो होता चेंडू आणि त्याचा फायदा घेत आहेत चौकाराच्या रूपामध्ये. पहिला चेंडू चौकार आलाय, दुसरा चेंडू महेंद्र यांचा पुन्हा एकदा अक्षय साडी. यावेळेस पाहिलं तर खोलकर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज महेंद्र यांनी. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल चौटी धाव घेण्यात यश सुद्धा मिळालाय. जसप्रीत बुमराची स्टाईल आपण पाहतोय, बुम बुम त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज महेंद्र यांना. पहिला चेंडू थोडासा लोअर फुलटो चेंडू होता, चौकार आला, परंतु त्यानंतर पाहिलं तर प्रॉपर यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज महेंद्र यांनी. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश साठी राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर स्नॉटर चेंडू, अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू पाहिला तर चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज महेंद्र यांनी. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेंद्र यांचा. जयेश साठी, जयेश थोडेसे चाचपताना पाहतोय आपण. ओ थ्रो केला होता, परंतु पाहिलं तर थोडस नाट्यमय क्रिकेट पाहतोय आपण. यस नो यस नो यस नो करतात दोन्ही साईडला. पाहिलं तर विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु दोन्ही फलंदाज आपल्या तंबूत सेफ आहेत. थोडस दबाव आहे, दबाव आहे. दबावामध्ये काही जण निखरतात, काही जण बिखरतात. नाही, जयेश यांना निखरावं लागेल कारण आपला संघ अडचणीत आहे. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज महेंद्र यांनी. पुढचा चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, एक धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाज. दुसरा धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. थोडासा खराब असा थ्रो होता, परंतु बॅकअप चांगलं होतं. बॅकअप चांगला असल्यामुळे पाहिलं तर या फक्त आणि फक्त 2 धावा घेण्यात यश मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. पाच चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. या षटकातील शेवट चेंडू असेल आणि धावसंख्येचा वेग पाहिलं तर खूपच मंदावतीने चाललेला आहे. आणि नायगावचा पूर्व पट्ट्यातील एक संघ आहे तर नायगाव पश्चिम पट्ट्यातील दुसरा संघ आहे. यावेळेस पहिला मिस्टामिक स्ट्रोक, चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि करत नाही चुकी. आणि जयेश बॅक टू डगआउट कान. यस थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 24 या आकड्यावरती. 18 चेंडूचा खेळ झाला, 24 धावा झालेल्या आहेत. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर विनोद. विनोद परेड यांना पाहतोय आपण. मागच्या वर्षी सुद्धा हा संघ खेळला होता या मैदानावरती आणि चांगली कामगिरी केली होती, परंतु थोडासा मागे पडला होता हा संघ. यावेळेस पहिला पाहिला तर पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पिच केला. पंच आपल्या बाजूला हितेश गणेशकर वाळल्या. थोडीशी आगळीवेगळी स्टाईल आहे त्यांची वाईट देण्याची. एक अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये ऍड होताना पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आणि अजून सुद्धा पाहिलं तर अक्षय गडक सारखा फलंदाज शांत आहे.
त्यांच्या बॅटिंगवर षटकार सुद्धा आणि आला नाही फक्त आणि फक्त एक चौकार आलाय लोअर फुलटॉस चेंडूवरती मागच्या षटकामध्ये. यावेळेस पाहिलं ओव्हर पिच चेंडू होता, पुल केलाय आणि चेंडूला सळ गुल केलाय. 6 धावांसाठी षटकार. यस, थँक्यू डीजे. पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू हाताळला होता आणि षटकारचा रूपांतर केलं अक्षय गडाख यांनी. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिन स्ट्रोक, चेंडू हवेत आहे बराच काळ. बघूया शतरक्षक 2-2 येत आहेत आणि झेल सुटतोय आणि अक्षय गडाख सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळतंय. कॉलिंग नीट नव्हतं, त्याचाच फायदा घेतला अक्षय गडाख सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते. आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे कारण संघ अडचणीमध्ये आहे. अजून सुद्धा धावाचा वेग आपण पाहिला तर थोडासा मंदावलेला आहे. आई चंडिका चंद्रपाडा संघ पाहिला तर पूर्व पट्ट्यातील नायगाव पूर्व पट्ट्यातील हा संघ आहे आणि ध्रुविका 11 नायगाव संघ पाहिला तर पश्चिम पट्ट्यातील संघ आहे. दोन्ही संघ नायगाव परिस्थितीला आहेत, एकमेकांना ओळखून आहेत. यावेळेस पाहिलं तर लोअर फुल्ड चेंडू होता, पुल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, वंडरफुल आणि ब्युटिफुल आहे. चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. यस, थँक्यू डीजे. दोन षटकार आले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिला तर काय फटका सजवलाय, अप्रतिम. चेंडू सरळ गेलाय सीमार्श पार 6 धावांसाठी षटकार. यस, थँक्यू व्हेरी मच. 4 चेंडूचा खेळ झाला, शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलं अक्षय गडाख यांनी. 18 चेंडू शांत होता हा फलंदाज, परंतु शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण केलंय. पुन्हा एकदा लोअर फोल्ड चेंडू होता, पंच आपल्या बाजूला वळालेत. या इट इज अ वाईड इशारा पंचांचा. एक अवांतर धावसंख्येत अवांतरच्या मध्ये भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 46 धावा. 3 षटकामध्ये 24 धावा होत्या. आता पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 चेंडू मध्ये 22 धावा आल्यात. आक्रमण केलंय या गोलंदाजावरती. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू, चांगला कमबॅक करताना पाहते आपण. यस, पंच बॅटीला लागलाय चेंडू. यस, एक सिंगल धाव. शेवटचा चेंडू असेल आणि सामना करतील प्रफुल्ल नाईक. हे सुद्धा एक आक्रमक फलंदाज प्रफुल्ल. आमचे जवळचे मित्र सुद्धा आहेत प्रफुल्ल नाईक. यावेळेस पहिला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहिलं तर चेंडू एक्स्ट्रीमच्या वरून गेला होता. एक सिंगल धाव घेण्यात यश नाही मिळालं. रनआउटच्या मध्ये गडी बाद झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 विन असेल. चला, यानंतर होणार सामना असेल चायना विरुद्ध बेनापट्टी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. चायना संघाचे कर्णधार कुठे असेल तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस साठी.
आई एकविरा संघाच्या कर्णधार, आई एकविरा संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. आई एकविरा संघ बॉक्स मध्ये यायचं आहे. चला आई एकविरा कामण संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. आई एकविरा कामण संघाच्या कर्णधार, तुम्ही कुठे असेल तर तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. बेनावटी वसई संघाचे कर्णधार अक्षय गोंड, कुठे असतो तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी माझे जवळचे मित्र मिस्टर दर्शन यांना पाहतोय आपण. दर्शन नम यांना स्ट्राईकला ते रुपेश गोवारी आणि नॉन स्ट्राईक एंडला राकेश गोवारी. पहिला चेंडू दर्शन नम यांचा राकेशसाठी. पहिला चेंडू पाहिला तर चांगला चेंडू होता, चांगला थ्रो आणि यस कडी बाद. पहिला चेंडू तो रनआउट मध्ये रुपेश गोवारी बॅक टू डगआउट गॉन. रिव्ह्यू जर पाहिजे सर तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा आहे. एक रिव्ह्यू असेल, फक्त आणि फक्त एकच रिव्ह्यू मिळेल संघाला, एका संघाला. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे, एक रिव्ह्यू फक्त मिळेल. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर अनिकेत बोमटे यांना. अनिकेत बोमटे यांना पाहतोय पण नॉन स्ट्राईक एंडला एक आक्रमक फलंदाज सातत्याने वाकीपाटा संघातून खेळताना पाहिलं त्यांना, परंतु आज त्यांच्या गावातून एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खेळताना पाहतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. स्नॉटर डिलिव्हरी अप्रतिम चेंडू हाताचा पाहतोय आपण मिस्टर दर्शन नम यांना. हाईट आहे आणि त्याचा फायदा घेताना पाहतोय. एकदा बॉलिंग मार्कवरती दर्शन पुढचा चेंडू घेऊन राकेशसाठी. यावेळेस पाहिलं तर हाफ ट्रॅकेट बॉल होता, कट केलाय पॉइंट रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल
तो पण एक सिंगल आणि सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज राकेश यांना. संघाचं खातं उघडलेलं आहे या सिंगलच्या मदतीनं. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिली आणि एक मोठा आदरा बसवलाय. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू होता, चांगला फटका तितकाच, परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. थोडासा गचा असा थ्रो केला होता परंतु त्याचा फायदा नाही घेतला. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव घेतले. धाव संख्या पुसते 2 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे दर्शन नम यांनी. दर्शन यांनी चांगलं काम केलंय कारण पॉवर षटक आणि पॉवर षटकामध्ये जितक्या कमी धावा देता येतील तितक्या कमी धावा देण्याचं काम केलंय दर्शन नम यांनी. पुन्हा एकदा दर्शन राकेशसाठी राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर स्नॉटर डिलिव्हरी आफ्टर बॉल होता. बाउन्सरचा वापर केला होता दर्शन यांनी. चांगल्या क्वालिटी गोलंदाजी करताना पाहतो आपण मिस्टर दर्शन नम यांना. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे कारण 48 धावांचा डोंगर जर पार करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील सातत्याने कारण षटकार चौकार मारणं गरजेचं आहे. या षटकातील पॉवर षटकातील शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे पहिलं आणि एका षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोचते फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे. आई एकविरा कामन संघाच्या कर्णधार तुम्हाला सातत्याने आम्ही कॉल करतोय. तुम्ही कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आई एकविरा कामन संघाचे कर्णधार आणि बेण्यापट्टी संघाचे कर्णधार सुद्धा अक्षय गोंड इथे येऊन बसलेले आहेत. त्यांची उपस्थिती इकडे नोंदवली आहे त्यांनी. त्यांचे बंधुराज सुद्धा समर्थन कक्षावरती बसलेले आहेत. आमचे जवळचे मित्र खास दोस्त आमचे राहुल गोंड यांना पाहतो आपण या रंगमंचावरती विराजमान आहेत. पहिले दुसरं षटक हातासाठी आदू. पहिला चेंडू पाहिला तर हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडू सरळ गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. यस पंचांनी 1 बाउंडचा इशारा सुद्धा केलेला आहे. यस धन्यवाद डीजे. पहिला चेंडू पाहिला तर हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याचा फायदा घेतलाय अनिकेत भुमटे यांनी. अनिकेतांची सर्वदृष्टी पाहिली तर चांगले फटकेबाजी खेळतात चहूबाजीने. रिव्हर्स चांगले खेळतात हा फलंदाज अनिकेत. बॅटिंग मार्क वरती पुन्हा एकदा आदू यांचा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा पाहिला तर हाफ ट्रॅकर बॉल होता. तिकडे शतरक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हाताळा होता. पहिलं तर मिस्टेक होते, चुकी होते आणि चुकीला फायदा भेटतोय. 4 धावा येतात या चेंडूवरती. बॅक टू बॅक चौकार. यस थँक्यू डीजे. तिकडे मला वाटते शतरक्षक आहे संदेश वायडा. तिकडे फक्त 1 धाव होती तिकडे चौकार दिलाय. या 4च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑनबोर्ड 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि
बॅटचा काही संपर्क झाला नाही. यावेळेस पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाजाने. अवधानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर तेच तर्रार चेंडू. यास पंचांकडे दाद मागितलाय. पंचांनी सुद्धा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी रनआउटच्या रूपामध्ये दाद मागितला. बघूया रिव्ह्यू. आपण पुन्हा एकदा जातील थर्ड अंपायर कडे. घरी पोरी सुखी राहीना सुखाचा संसार तू करना. दिल्या घरी पोरी सुखी राहीना सुखाचा संसार तू करना. चला ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील. कारण यस नॉट आउट असेल. कारण थोडस फ्रेम आपण पाहिलं तर सरकलो होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर डिसिजन घेताना ऑनफिल्ड अंपायर आपण जो डिसिजन देते तो डिसिजन फायनल असेल. ऑनफिल्ड अंपायरने नॉट आउट असा डिसिजन दिला आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा गडी आपल्या तंबूत परतलाय. चेंडूचा खेळ पाहिलं तर आपण 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. या षटकामध्ये पहिले 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर चांगली कमबॅक केलाय आदित्याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आधू यांचा. यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू होता. ऑन साइडला मिड ऑफ रिझन मध्ये अक्षय गळक होते. फील्ड होते तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मधील धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. अकरा या आकड्यावरती 11 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा पाहिला तर हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडीशी दुखापत झालेली आहे. बघूया जरा पाणी घेऊन जायचंय. षटक संपलेलं आहे. दुसरं 2 षटकाच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. यस डीजे. आई एकविरा कामण संघाचे कर्णधार कुठे असेल तुम्ही यायचंय. आई एकविरा संघाचे कर्णधार यस थँक्यू डीजे. आई एकविरा कामण संघाचे कर्णधार कुठे असेल तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचंय लवकरात लवकर.
आणि आपण पाहतोय डिका स्पोर्टचे 20,000 सबस्क्रायबर झाले आहेत. तुम्ही सुद्धा अजून ऑनलाईन असतील तर कृपया करून फॉलो करा आणि सबस्क्राईब करा डिका स्पोर्ट्सला, कारण सातत्याने नायगाव परिसरामध्ये चांगली कामगिरी केली आहे या यूट्यूब चॅनलने. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर अक्षय गडाका. नायगाव संघाचा हार्दिक पांड्या आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. आयटम राऊंड विकेटचा मला पहिला चेंडू अनिकेतसाठी शॉर्टपिच चेंडू होता, पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. चल आता यानंतर होणार सामना असेल एका बाजूला बेनापट्टी वसई तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतील आईक विरा कामन संघ. आता नाणेफेक होते, कॅमेरामॅनने जरा फोकस करायचं आहे. या षटकानंतर चला टॉस होतोय, 2 संघ असतील समोरासमोर. करण सूत्रांच्या शुभ असते नाणेफेकाचा कॉल होतोय. यावेळेस पाहतो आपण ग्राउंड वरती काय फटका सजवला आहे. षटकार येतोय अनिकेत बुमटेज. यस थँक्यू डीजे. नाणेफेक जिंकलाय बेनापट्टी वसई संघाने आणि आपला निर्णय सुद्धा कळवायचा आहे. गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले कामन संघाला. यानंतर होणार सामना आपण बिग फाईट बिग लढत पाहतील. एका बाजूला बेनापट्टी वसई तर दुसऱ्या बाजूला आहे एकविरा कामन. यस डीजे. यस धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 23. दहा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. अक्षय गडक सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय अनिकेत बुमट्याने. अनिकेत यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक हाय अँड हँडसम षटकार. यस थँक्यू डीजे. आणि बेनापट्टी संघाचे आक्रमक फलंदाज आपण पाहतोय अविनाश किणी यांना येताना पाहतोय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या रंगमंचावर. षटकाची तिकडी कंप्लीट केलाय.
फलंदाज अनिकेत बुमटे यांनी अक्षयवरती आक्रमण केलंय. नऊ चेंडू 19 धावा. सामना होता कुठे आणि सामना झालाय कुठे आता. यावेळेस पहिल्यांदा आडव्या बॅटचा वापर. यावेळेस सुद्धा चांगला फटका सजवलाय. तिकडे शतरक्षक आहे आणि थोडासा गचा असा थ्रो त्याचाच फायदा घेताना पाहतोय. पण सिंगल होती तिकडे डबल मध्ये रूपांतरण केलंय. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. 31 धावा. 8 चेंडू 17 धावा. अजून सुद्धा सामना मॅच ऑन आहे. अनिकेत यांची जर विकेट घेतली तर कुठेतरी सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू येतोय. सात चेंडू 17 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना ऑन आहे. मॅच ऑन आहे. पिक्चर ऑन आहे. बघूया 7 चेंडूचा खेळ बाकी. 17 धावांची आवश्यकता. एखादा अजून एक निर्धाव चेंडूला जरा यस पंच आपल्या बाजूला वळाला. थोडीशी आगळीवेगळी इथे गणेशकर यांची स्टाईल आहे. पंचाचा इशारा वाईटचा येतोय. वाईटच्या रूपामध्ये एक अवांतर धाव ऍड होताना पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 ऑन बोर्ड. 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता अक्षय गडकरांनी. चांगला कमबॅक. 3 षटकार खाल्ल्यानंतर लगातार 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. कुठेच जाऊ नका. पाहत राहा डीका स्पोर्ट्स वरती लाईव्ह ही मॅच आपण पाहतोय. यस गार्ड द्यायचंय कारण जरा गार्ड घेऊन जायचंय. यस थँक्यू डीजे. शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी मिस्टर प्रफुल्ल नाईक यांना पाहतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा आणि 6 चेंडू. कोण हा सामना विजय होईल. आणि सामना पाहिला तर बॅलन्सिंग आहे. मॅच ऑन आहे. राकेश गोवार यांना पाहतोय पण राकेशांची बॅट आज पाहिलं तर शांत आहे. एक आक्रमक एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय. राकेश गोवार यांना प्रफुल्ल नाईकाचा पहिला चेंडू. यावेळेस पाहिला तर पहिला चेंडू तेच तर्रार चेंडू होता. पंचांकडे दाद मागतायत परंतु पंचांनी दाद फेटाळलेला आहे. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. आता समीकरण झालंय 5 चेंडू 16 धावा. आता येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. पण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव बनवलाय राकेश यांनी. थोडसा दर्पणात पाहतोय आपण राकेश गोवार यांना कारण
जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळल्यात राकेश यांनी. अनिकेत ज्यांच्या बॅटमधून षटकार आले होते तोच अनिकेत बोमटे आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक वरती जाणं अनिकेतांना खूप गरजेचं आहे. प्रफुल्ल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश साठी राईट मोर विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोलात चेंडू आदळला होता, स्पर्श झाला होता आणि एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. विशाल कोदे आपण पाहिलं तर तिकडे स्लिम मिड ऑफ मध्ये तैनात होते, परंतु एक त्यांच्या डोळ्याच्या खालून एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मधून धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 33 धावा. 4 चेंडू 15 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. अनिकेत त्यांच्या बॅटूतून षटकार आले तर एखादा षटकार या 2 चेंडूवरती येणं गरजेचं आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. प्रफुल्ल नाईक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर पंच आपल्या बाजूला यस वळाल्यात. पंचाच्या इशारा वाईट चालाय. एक अव्वांतर धाव. या अव्वांतरच्या रूपामध्ये धावसंख्या बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 34 धावा. अजून सुद्धा सामना ऑन आहे. चार चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा चेंडू आपण पाहिला तर निर्णायक असेल. हा चेंडू निर्णायक असेल. हा बॉल निर्णायक असेल. हा मॅच बॉल असेल. या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारणं गरजेचं आहे. अनिकेतांना ती ताकद ती कुवत अनिकेतांनी मागच्या षटकामध्ये दाखवल्या, परंतु या षटकामध्ये करणं गरजेचं आहे. आक्रमण करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जागा बोलवलाय. चांगला फटका पाहता आपण मिड विकेट रिझन मध्ये एक धाव घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि पाहिले तर यस सॅक्रिफाइस केलं विकेट दुसऱ्या धावाच्या रूपामध्ये. एकच धाव. दोन चेंडू आणि 13 धावा. एखादा एक्स्ट्रा चेंडू आला. एखादा जर एक्स्ट्रा चेंडू आला वाईड किंवा नोचा वापर केला गोलंदाजाने हाताळला तर पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलू शकते. जर तरला थारा नाहीये, परंतु शेवटचा जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कुठे जात नाही. यावेळेस पाहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय आणि सरळ चेंडूला गुल केलाय. 6 धावासाठी षटकार. थँक्यू डीजे. कंपल्सरी चेस असेल. एखादा जर एक्स्ट्रा चेंडू हाताळला वाईड किंवा नो हाताळला तर कुठेतरी सामना बदलू शकतो, परंतु खूपच रोमांचक सामना. तर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या या सामन्यासाठी. एक चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू सुद्धा पूल केलाय आणि सामना विजयी झालाय तो ध्रुविका 11 नायगाव संघ. हडलक आई चंडिका चंद्रपाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना घेऊन गेले आणि एका धावाने हा संघ पराभूत होऊन परततोय. हडलक बॉईज. यस डीजे.